बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। छत्रपती संभाजीनगरच्या महालगाव इथं गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पत्र्याचं शेड कोसळलंय। पत्र्याचं शेड कोसळल्यामुळे काही लोक जखमी झाल्याची माहिती आहे। वैजापूर तालुक्यातल्या महालगाव इथं गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू होता आणि या कार्यक्रम पाहण्यासाठी गौतमी पाटीलला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तुफान गर्दी केलेली होती। जिथं जागा मिळेल तिथं बसून लोक कार्यक्रमाचा आनंद घेत होते। मात्र एका पत्र्याच्या शेडवर जास्त लोक झाल्याने पत्र्याचं शेड कोसळलं आणि काही लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। तर अतिशय धक्कादायक अशी ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत। गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामध्ये अपघात झालेला आहे, पत्र्याचं शेड कोसळलेलं आहे। कार्यक्रमाचा आनंद घेणाऱ्या या प्रेक्षक जखमी झाल्यात सुद्धा कळतंय। छत्रपती संभाजीनगरच्या महालगाव इथं गौतमी पाटीलचा हा कार्यक्रम सुरू होता आणि त्याच दरम्यान हे पत्र्याचं शेड कोसळलेलं आहे, त्यामुळे काही लोक जखमी झाल्याचं कळतंय। वैजापूर तालुक्यातल्या महालगाव इथं गौतमी पाटीलचा हा कार्यक्रम सुरू होता। गौतमी पाटीलला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केलेली होती आणि त्यामुळेच पत्र्याच्या शेडवर जास्त लोक जमलेले होते आणि याच दरम्यान हा अपघात घडला, दुर्घटना घडली आहे। राज्यातल्या सत्ता संघर्षावर लवकरच निकाल येण्याची शक्यता आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळातल्या हालचाली वाढलेल्या आहेत। निकालाच्या पार्श्वभूमीवर प्लॅन बी ची गरज नसल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय। तर 16 आमदार अपात्र झाले तर सरकार स्थिर असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय। सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे राज्याचाच नव्हे तर देशाचं लक्ष लागलंय। 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी उचललेल्या पावलामुळे सत्ता संघर्ष सुप्रीम कोर्टात गेला होता। 23 ऑगस्ट 2022 रोजी सुप्रीम कोर्टानं या प्रकरणाची व्याप्ती आणि गंभीरता लक्षात घेऊन 5 सदस्यांच्या घटनापीठाकडे सोपवलं होतं। त्या घटनापीठातले न्यायाधीश M.R. शहा 15 मे रोजी निवृत्त होणार आहेत, त्यामुळे लवकरच याचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान बहुमत असल्यामुळे निकालाचा सरकारच्या स्थैर्यावर परिणाम होणार नाही असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। महाराष्ट्राचं राजकीय चित्र वेगानं कसं बदलेल हा माझा प्रयत्न असून राजकीय चित्र बदलण्यासाठी मेहनत करावी लागेल अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली आहे। तर माझा दावा आहे 184 च्या वर बहुमत सिद्ध होईल। वेगानं महाराष्ट्राचं चित्र कसं बदलता येईल याची काळजी घेणं हे ठरवलं। सत्ता संघर्षाच्या निकालानंतर राज्यात कोणत्या घडामोडी घडतायत याबाबत राज्यातल्या जनतेला मोठी उत्सुकता आहे। कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रणांगणामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार झुंपली आहे। एकमेकांचे वाभाडे काढण्याची एकही संधी सोडली जात नाहीये। 3.5 जिल्ह्यांचा पक्ष म्हणत फडणवीसांनी राष्ट्रवादीला डिवचलंय। कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। कर्नाटक निवडणुकीच्या रणांगणावर महाराष्ट्रातल्या नेत्यांची मोठी फळी उतरली आहे। देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे नेते कर्नाटकात भाजपचा प्रचार करतायत। निपाणीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीसांनी प्रचार केला। यावेळी फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली, त्याला पवारांनी जशास तसं उत्तर दिलं। महाराष्ट्रामध्ये 3.5 जिल्ह्याचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पॅक करून तुम्ही महाराष्ट्रात पाठवून द्या, आम्ही पाहून घेऊ। या ठिकाणी धनाचा वापर, पैशाचा वापर आणि ते करून माणसं होतं आणि त्याच्यातून सरकार बनवलं ही भूमिका ही घेतलेली आहे। गेल्या काही दिवसात भाजप आणि राष्ट्रवादीच्या जवळकीच्या बातम्या येत होत्या, पण पवारांच्या राजीनाम्याच्या नाट्यानंतर दोन्ही पक्षातल्या नेत्यांचा सूर बदलल्याचं स्पष्ट दिसतंय। कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या। कर्नाटकमध्ये 10 मे रोजी मतदान होणार आहे। सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार केला असून 13 मे रोजी या सगळ्याचा निकाल लागणार आहे। कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी बुधवारी मतदान होत आहे। तिन्ही प्रमुख राजकीय पक्ष भाजप, काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलानं प्रचार सभांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला। भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी प्रचार केला। महाराष्ट्रातूनही भाजप नेत्यांची फौज प्रचाराच्या मैदानात उतरवण्यात आली। तर मराठी भाषिकांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचाराच्या मैदानात उतरले। काँग्रेसकडून राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधींनी प्रचार केला। संजय राऊतांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांसाठी बेळगावात, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी अखेरच्या दिवशी निपाणीत सभा घेतली। बजरंग बली, नंदिनी दूध आणि आरक्षणाचा मुद्दा प्रचारात महत्त्वाचा ठरला। 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम असल्यानं निवडणुकीत कोण बाजी मारतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठं विधान केलं। कर्नाटकमधील सरकार मराठी माणसांना त्रास देणार असेल तर खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी दिला। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन सुद्धा राज ठाकरेंनी केलं। कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या 10 मेला मतदान आहे। कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठी मतदारांना आवाहन केलंय। तुम्ही ज्या राज्याचे आहात त्या राज्याची भाषा, तिथल्या संस्कृतीचा आदर केला पाहिजे, या ठाम मताचा मी आहे। सीमा भागात कित्येक पिढ्या राहणारे बांधव कन्नड भाषा आणि तिथली संस्कृती याचा मान राखतायत, पण तरीही तिथलं सरकार जर मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर हे खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय। मतदानाच्या तोंडावर राज ठाकरेंनी एकजुटीनं मराठी उमेदवारालाच मतदान करण्याचं आवाहन केलंय। शिवाय निवडून येणाऱ्या मराठी आमदारांना विधान भवनात अन्यायाविरोधात वाचा फोडायला हवी असं आवाहन सुद्धा केलंय। त्यामुळे मनसेनं मराठीचा मुद्दा सोडलेला नाही हे अधोरेखित झालंय। दैनिक सामनातून सत्ताधाऱ्यांवर दररोज तोफगोळे डागले जातात, मात्र आता सामनाच्या तोफेचं तोंड हे आपल्या मित्रपक्षांकडे फिरवण्यात आलंय। सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचीच खरडपट्टी काढण्यात आली आहे। दैनिक सामनातल्या अग्रलेखामधून कार्यकारी संपादक संजय राऊत भल्या भल्यांचा समाचार घेत असतात। संजय राऊत आपल्या लेखणीतून भाजप आणि शिंदेसोबत गेलेल्या आमदारांवरही टीकास्त्र डागत असतात। आता राऊतांनी आपल्या टीकेचा रोख मवियाचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळवलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडण्यात आल्याची घोषणा शरद पवार यांनी करताच खळबळ माजणं स्वाभाविक होतं। ही खळबळ देशाच्या राजकारणात माजली, त्यापेक्षा जास्त त्यांच्या पक्षात माजली। पवार हे राष्ट्रीय पातळीवरचे मोठे नेते नक्कीच आहेत, पण पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले असा वार संजय राऊतांनी केला। माझ्या वाचनात झालेली वाचनामधली कारण सामना किंवा त्याचे संपादक हे सगळे लोक आम्ही एकच काम करतो। संजय राऊत ठाकरे गटाचे खासदार असल्यानं पक्षाची भूमिका मांडत असतात, तर दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक असल्यानं संजय राऊत अग्रलेखांमधून संपादकीय भाष्य करत असतात। मात्र या दोन्ही भूमिकेतला त्यांचा ओरडोस आता सत्ताधाऱ्यांबरोबर मित्रपक्षांच्याही पचिनी पडत नसल्याचं स्पष्ट होत आहे। 2019च्या निवडणुकांच्या नंतर महाविकास आघाडी अस्तित्वात आली। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मवियाचे हिरो होते, मात्र आता मवियाचे हिरो असलेले राऊत विलन ठरू लागले। गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये सुंदोपसुंदी सुरू असल्याची चर्चा आहे। महाविकास आघाडीला तडे पडत असल्याची चर्चा आहे। मवियाचे विलन संजय राऊत असल्याचीही चर्चा आहे। संजय राऊत कधी अजित पवारांवर निशाणा साधतात तर कधी काँग्रेसला खडेबोल सुनावतात। आता तर सामनाच्या अग्रलेखातून राऊतांनी मवियाचे जनक शरद पवार यांनाच लक्ष केलंय। त्यामुळे आता अजित पवार, नाना पटोलेंनी राऊतांना सुनावलंय। आता शरद पवारांवर टीका केल्यानं भुजबळांनी सुद्धा मवियातून बाहेर पडण्याची भाषा केली आहे। त्यांना हे सगळं उकळून काढायची काय गरज आहे? त्यांना काय अडचण आहे? त्यांना असं वाटतं का की राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतून बाहेर पडावं? संजय राऊत हा विषय आमच्यासाठी दोन आहे। उद्धव ठाकरे साहेब हे त्या पक्षाचे नेते, त्यांच्याशी आमचे संबंध चालतात। सत्ता संघर्षाचा निकाल लवकरच लागणार आहे। त्यात राष्ट्रवादीकडून वारंवार मुख्यमंत्री पदावर दावा केला जातोय। अशाच संजय राऊतांकडून मवियाला धक्के देणारी विधानं आणि लेख यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। इकडे सामनाच्या अग्रलेखावरून ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुरबुरी सुरू असतानाच दुसरीकडे महाड विधानसभेच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। याला निमित्त ठरल्यात स्नेहल जगताप। काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी शनिवारी ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला। इतकंच नाही तर त्यांना शिवसेनेचे नेते आणि आमदार भरत गोगावले यांच्या विरोधात उमेदवारी जाहीर केली। मात्र हीच बाब काँग्रेसला अजिबात रुचलेली नाहीये। उद्धव ठाकरे यांना सूचना देऊनही त्यांनी स्नेहल जगताप यांना प्रवेश दिला, ही चूक असल्याचं काँग्रेसने म्हटलंय। आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना सांगितलं की आपण हे करू नका, पण त्यांनी केलेलं आहे। महाविकास आघाडीच्या पक्षाला कमजोर करण्याचं काम जे होत असेल ते चुकीचं आहे। महाडमधून ठाकरे गटाकडून स्नेहल जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असली तरी काँग्रेस त्या ठिकाणी उमेदवार देणार असल्याचं पटोलेंनी स्पष्ट केलंय। त्यामुळे महाडवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात जोरदार जुंपल्याचं दिसतंय। महाराष्ट्रात सध्या विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जितके टीका टिप्पणी होत नाही त्याहून जास्त आरोप प्रत्यारोप महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकमेकांवर होती। त्यामुळे मविया फुटीच्या उंबरठ्यावर पोहोचलीये का अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे। सध्या महाराष्ट्रातील विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याच्या ऐवजी मित्र पक्षांवर निशाणा साधत असल्याचं पाहायला मिळत आहे। काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी, राष्ट्रवादी विरुद्ध ठाकरे गट, ठाकरे गट विरुद्ध काँग्रेस आणि पुन्हा काँग्रेस विरुद्ध ठाकरे गट अशा तिन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीकेचे बाण सोडतायत।
पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांनी काँग्रेस भाजपची बी टीम असल्याची टीका केली आहे। मी पृथ्वीराज चव्हाण साहेबांना सांगू इच्छितो, तुम्ही आज या लोकांना विचारा, खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाची बी टीम कोण आहे? काँग्रेस। मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की जी वज्रमूठ जी आहे त्यांची ती एकमेकावरती आता उघडल्याशिवाय राहणार नाही भविष्य काळात। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी विरोधकांनी एकजूट होऊन सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची रणनीती आखली। मात्र मवियाच्या घटक पक्षातील नेत्यांचं एकमेकांविरोधातील आरोप प्रत्यारोपांचं टीकास्त्र पाहता आता अशा गोंधळाच्या स्थितीत महाविकास आघाडी बलाढ्य भाजपचा कसा सामना करेल हा प्रश्न आहे। झाडी डोंगरफेम आमदार शहाजीबापू पाटील हे कधी काय बोलतील याचा नेम नाही। शहाजीबापूंसारखी त्यांची वक्तव्ये सुद्धा तशीच आहेत। शहाजीबापू शरद पवारांवर कायम टीका करतात, मात्र त्यांनी आता युटर्न घेतल्याचं पाहायला मिळत आहे। शिवसेना फोडण्यासाठी पवार कारणीभूत आहेत असे आरोप करणाऱ्या शहाजीबापूंनी युटर्न घेतलाय। सांगोल्यात शहाजीबापू पाटील आणि शरद पवार एका मंचावर आले। यावेळी शहाजीबापूंनी पवारांवर स्तुतीसुमन उधळली। पवारांबद्दल बोलताना शहाजीबापू भावूक झाले। पवारांना 10 वर्षांनी भेटत असल्याचं सांगत शहाजीबापूंनी जुन्या आठवणींना उजाळा दिला। त्यांनी अजूनही 400 वर्ष निवांत राहावं, चाललेला कारभार चांगला चालला। 40 वर्ष काम केले आणि त्यांच्याबरोबरच काम केले, भावनिक नाता नैसर्गिक असणारच। एकीकडे पवारांच्या दर्शनाला आलो असं सांगायचं, दुसरीकडे पवारांवर टीका करायची। शहाजीबापूंची ही दुटप्पी भूमिका सामान्य सांगोलेकरांच्या लक्षात आली आहे। पंढरपूरमध्ये रविवारी शरद पवारांच्या उपस्थितीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। यावेळी पवारांनी भाकरी फिरवत अभिजित पाटील यांच्या उमेदवारीचे संकेत दिले, मात्र त्यावरून राष्ट्रवादीत आता नाराजी समोर आली आहे। भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूरमध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली। ती भरून काढण्याचं काम अभिजित पाटील हे करतील असं वक्तव्य शरद पवारांनी केलं। तसंच पुढच्या निवडणुकीला पंढरपूरचा राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर अभिजित पाटील हे असलं पाहिजे असंही पवारांनी म्हटलं। या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कल्याण काळे आणि भगीरथ भालके यांनी शरद पवार यांची भेट घेतली। पंढरपुरात पवारांनी भाकरी फिरवल्यानं कल्याण काळे आणि भारत भालके गट नाराज झाल्याची चर्चा आहे। नाराजीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। अभिजित पाटील यांना पंढरपूरमधून उमेदवारी देण्याचे संकेत शरद पवारांनी दिले, त्यामुळे भालके गट नाराज झालाय। या नाराजीचा फटका भविष्यात पंढरपूर मतदारसंघात राष्ट्रवादीला बसू शकतो। आता शरद पवार काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ईशान्येकडील मणिपूर राज्य पुन्हा एकदा हिंसाचाराच्या आगीत होरपळतंय। मणिपूरमधील हिंसाचारात 50हून अधिक जणांचा मृत्यू झाला। अशा भीषण परिस्थितीमध्ये अडकलेले महाराष्ट्राचे विद्यार्थी सुरक्षितरित्या राज्यात पोहोचलेत। मणिपूरच्या हिंसाचाराच्या दरम्यान तिथल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्थेच्या वसतिगृहात महाराष्ट्रातील काही विद्यार्थी अडकले होते। या विद्यार्थ्यांना सुरक्षित महाराष्ट्रात आणलं गेलंय। विशेष विमानानं हे विद्यार्थी मुंबईत सुखरूप दाखल झालेत। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातल्या एकूण 26 विद्यार्थ्यांना इम्फाळमधून विशेष विमानानं आधी गुवाहाटी आणि नंतर गुवाहाटीहून थेट मुंबईत विशेष विमानानं आणलं गेलं। मुंबईत दाखल झाल्यानंतर या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। तसंच त्यांनी भारतीय सैन्य दल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या मोहिमेत सहभागी झालेल्या सगळ्यांचे आभार मानले। सीएम सरांचा स्वतः कॉल आलेला आणि सरांनी खूप सपोर्ट केलं, एवढं चांगलं रिलीफ भेटला आम्हाला। असं वाटत होतं की खूप जास्त मोठा इश्यू आहे आणि आम्हाला खरंच रेस्क्यू करायची इथून गरज आहे। आणि आम्ही तिसऱ्या दिवशी मग आम्हाला लास्ट इयर होतं, थोडं वेट करावंच लागत होतं, पण तिसऱ्या दिवशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्हाला सीएम सरांनी खूप जास्त हेल्प केली। हिंसाचारग्रस्त मणिपूरमधून विद्यार्थी सुखरूप परत आल्यानंतर त्यांचे पालक आणि नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। केरळ स्टोरीवरून सध्या देशात राजकारण तापलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सिनेमावरून काँग्रेसवर निशाणा साधला होता। आता या सिनेमाबाबत पश्चिम बंगाल सरकारनं एक मोठा निर्णय जाहीर केलाय। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वादग्रस्त केरळ स्टोरी सिनेमावर बंदी घातली आहे। राज्याच्या मुख्य सचिवांना हा सिनेमा थिएटरमधील स्क्रीनवरून काढून टाकण्याचे आदेश ममता बॅनर्जींनी दिलेत। द्वेष आणि हिंसाचाराच्या घटना टाळण्यासाठी तसंच राज्यात शांतता राखण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं ममता बॅनर्जींनी म्हटलंय। यावरूनच भाजपनं ममता बॅनर्जींवर निशाणा साधलाय। तर केरळ स्टोरी सिनेमाचे निर्माते विपुल शहा यांनी कायदेशीर लढाईचा इशारा दिलाय। जब आपके सामने सच्चाई आती है कि कैसे भारत की मासूम बेटियों को प्यार के जाल में फंसाकर आतंकवादी संगठनों के लिए रिक्रूटमेंट किया जाता है, क्या कांग्रेस और कम्युनिस्ट जैसे पार्टियां केरल में तो इसको रोक नहीं पाई, अब फिल्म को भी रुकवाने का काम कर रही है? क्या ये भारत की मासूम बेटियों के साथ हो रहे अन्याय के साथ कांग्रेस पार्टी खड़ी है कि खिलाफ खड़ी है?
केरळ स्टोरी सिनेमावर बंदी घालणाऱ्या ममता बॅनर्जी दुसऱ्या मुख्यमंत्री आहेत। यापूर्वी तामिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनीही केरळ स्टोरी सिनेमाबद्दल आपले आदेश जारी केले होते। पुण्यात डास नियंत्रणासाठी आता ड्रोनची मदत घेण्यात आलेली आहे। पुण्यातल्या कात्रज तलावाजवळच्या ड्रोनच्या साह्याने डास नियंत्रण औषधाची फवारणी करण्यात आली। पुणे शहरातील डासांचं प्रमाण नियंत्रणात राहावं यासाठी वेळोवेळी शहरामध्ये पुणे महापालिकेकडून औषध फवारणी करण्यात येते। आता डास नियंत्रण औषध फवारणीसाठी पुणे महानगरपालिकेने ड्रोनची मदत घेतली आहे। पुणे महानगरपालिकेकडून पहिल्यांदाच कात्रज तलावाच्या जवळ ड्रोनच्या साह्याने डास नियंत्रण औषध फवारणी करण्यात आली। पुणे महानगरपालिकेने अत्याधुनिकतेचा अंगीकार केल्याचं यातून समोर आलं। ज्या ठिकाणी सहजपणे पोहोचता येणार नाही त्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून औषध फवारणी करणं शक्य होणार आहे। त्यामुळे डास नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नांना अधिक यश मिळणार आहे। डिझेल गाड्यांच्या संदर्भात केंद्र सरकार लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहे। डिझेलवर चालणाऱ्या चारचाकी वाहनांवर बंदी घालावी असा प्रस्ताव केंद्र सरकारच्या पॅनलने सादर केलाय। 2027 पर्यंत डिझेलवर चालणारी चारचाकी वाहनं पूर्णपणे बंद व्हावीत असा प्रस्ताव सादर करण्यात आला। भारताने 2027 पर्यंत डिझेलवर चालणाऱ्या चारचाकी वाहनांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालावी, तसंच उत्सर्जन कमी करण्यासाठी 10 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये तसंच प्रदूषित शहरांमध्ये इलेक्ट्रिक आणि CNG असलेली वाहनं वापरली पाहिजेत अशी शिफारस केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या एका पॅनलने केली आहे। भारत हा ग्रीनहाऊस गॅसचं मोठ्या प्रमाणात उत्सर्जन करणारा देश आहे। भारतात कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन सारख्या वायूंचं प्रमाण मागच्या 10-15 वर्षाच्या तुलनेत 40% वाढलंय। पर्यावरणाचा ऱ्हास होण्याचा घटक कारणीभूत ठरतो। त्यामुळे वायू प्रदूषण रोखण्यासाठी इलेक्ट्रॉनिक आणि CNG गाड्यांचा वापर करण्यावर भर द्यावा असं केंद्राच्या पॅनलने सुचवलंय। मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून घाटात एकत्र येणारी वाहतूक कमी करण्यासाठी एक महत्त्वाच्या असणाऱ्या मिसिंग लिंक प्रकल्पाचं 72% काम पूर्ण झालंय। पुढील वर्षीच्या मार्च पासून वाहन चालकांना या रस्त्याचा वापर करता येणं शक्य होणार आहे। पुणे मुंबई दरम्यान वेगवान प्रवासासाठी एक्सप्रेस वेचा वापर करणाऱ्या वाहनांची संख्या सातत्याने वाढतेय। अशात घाटात सातत्याने होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी कमी होण्याच्या दृष्टीने मिसिंग लिंक प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे। खालापूर ते सिंहगड असा मिसिंग लिंक प्रकल्प आहे। सध्याचं खालापूर ते सिंहगडचं अंतर हे 19 किलोमीटर इतकं आहे। मिसिंग लिंक प्रकल्प सुरू झाल्यानंतर हे अंतर 13.30 किलोमीटर इतकं असणार आहे। एकंदरीत 6 किलोमीटर इतकं अंतर या प्रकल्पामुळे कमी होईल। घाटातील अपघात टाळण्यासाठी हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामुळे प्रवासाचे तासही कमी होणार आहेत। सध्या या प्रकल्पाचं काम वेगानं सुरू असून 8 किलोमीटरचे 2 बोगदे आणि मोठा दरी पूल या प्रकल्पाची वैशिष्ट्ये आहेत। त्यातील बोगद्याचं खोदकाम पूर्ण झालं असून दरी पुलाचं काम प्रगतीपथावर आहे। हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबई ते पुणे हा प्रवास अधिक सुसाट होणार आहे। भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील MiG-21 विमानाच्या अपघाताचं सत्र सुरू आहे। राजस्थानमध्ये MiG विमान एका घरावरती कोसळलं। या दुर्घटनेत 3 महिलांचा मृत्यू झालाय। या दुर्घटनेतून वैमानिक आणि सहवैमानिक सुदैवानं बचावले। भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील MiG-21 या विमानानं रुटीन ट्रेनिंगसाठी उड्डाण घेतलं। त्यानंतर हे विमान राजस्थानच्या हनुमानगड भागात कोसळलं। विमान कोसळतंय हे लक्षात येताच वैमानिक आणि सहवैमानिक या दोघांनी उडी मारली, त्यामुळे ते बचावले। मात्र हे विमान इथल्या नागरी वस्तीतल्या एका घरावर कोसळलं। या दुर्घटनेत या घरातील 3 महिलांचा मृत्यू झालाय। या परिसरात धुराचे लोट पसरले। ही दुर्घटना घडल्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली। या दुर्घटनेत 3 महिलांच्या मृत्यूबद्दल हवाई दलानं शोक व्यक्त केलाय। त्याचप्रमाणे या घटनेच्या चौकशीचे आदेश हवाई दलानं दिलेत। या घटनेमुळे MiG-21 विमानाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। राज्यातल्या सातारा आणि पुण्यातल्या आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे। कराडमध्ये तर घाट रस्त्यावरच बिबट्या उतरला, तर जुन्नरमध्ये बिबट्यानं शेतकऱ्याच्या शेळ्या आणि कोंबड्या फस्त केल्या। कराडच्या शमगाव गावात बिबट्याची दहशत पसरली आहे। या घाटात वाहनांची वर्दळ सुरू असताना बिबट्यानं रस्ता ओलांडला। दुचाकी चालवताना अचानक समोर आलेला बिबट्या पाहून दुचाकी स्वाराची भंबीरी उडाली। अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तर पुण्यातील आंबेगाव तालुक्यातल्या मंचर इथं सुद्धा मानवी वस्तीत बिबट्या घुसल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। तब्बल 6 फूट उंचीच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून बिबट्या बंगल्यात शिरला। तिथल्या कुत्र्यालाही त्यानं उचलून नेलं। तर जुन्नर तालुक्यातल्या राजुरीजवळ उंच खडक इथला अंबाटेक शिवारातल्या शेतकऱ्याच्या 2 शेळ्यांसह 12 कोंबड्या बिबट्यानं फस्त केल्या। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते। माळरान शेतीचा परिसर असेल किंवा विरळ मनुष्यवस्ती लगतच्या जंगलामध्ये आढळणारा रंगीला सरडा सध्या प्रेमात पडला।
या सरड्याचं दर्शन नुकतंच अमरावतीच्या वन्यजीव छायाचित्रकारांना झालं. महाराष्ट्रात या सरड्याचं दर्शन तसं दुर्मिळ मानलं जातं. पालीच्या आकाराच्या या सरड्याला इंग्रजीमध्ये फॅन थ्रोटेड लिझर्ड असं म्हणतात. सरडा डेक्कन नेनिस या शास्त्रीय नावानं ओळखला जातो. विणीच्या काळात नर सरड्याचा गळ्याखालचा भाग रंगीत होतो. मादीला आकर्षित करण्यासाठी हा सरडा स्वतःच्या गळ्याखालचे पोळे मागे पुढे करून आकर्षित करतो. मादीला मात्र तसे रंगीत गळ्याखालचे पोळे नसतात. या सरड्याची लांबी 22 ते 23 सेंटीमीटर इतकी असते. आकारानं हा सरडा लहान असतो. लहान कीटक त्याचं मुख्य खाद्य आहे. पुणे, नाशिक, अहमदनगर आणि जालना वगळता उर्वरित महाराष्ट्रात रंगीला सरड्याचं दर्शन दुर्मिळ आहे. या सरड्याला नीलपंखी सरडा नावानं सुद्धा ओळखलं जातं. माळशेज घाटातला वानरलिंगी सुळका हे गिर्यारोहकांचं कायमचं फेवरेट डेस्टिनेशन राहिलंय. अतिशय अवघड अशा या सुळक्यावरती कल्याणच्या महादुर्ग ॲडव्हेंचर ग्रुपनं जीप लाईनिंगचा थरार पूर्ण करून दाखवलाय. किल्ले जीवनधन ते वानरलिंगी सुळका असा जवळपास 450 फूट उंचीवरचा हा जीपलाईनचा थरार होता. भर पावसात अशा मोहिमा करणं धोकादायक, पण टीम मधल्या प्रशिक्षित आणि मुरलेल्या गिर्यारोहकाने ही मोहीम फत्ते केली. वानरलिंगी म्हणजे किल्ले जीवधनच्या डाव्या बाजूला असलेल्या माळशेज घाटातला काही दुर्गम आणि बेलगाम सुळक्यापैकी एक. अतिशय अवघड असलेला हा सुळका प्रतिकूल परिस्थितीत कल्याण इथला गिर्यारोहक संघ महादुर्ग ॲडव्हेंचरनं पूर्ण करून दाखवला. सुमारे 3700 फूट उंच असलेल्या जीवधन किल्ल्याकडे चढाईला सुरुवात केली. किल्ल्यावर पोहोचताच जोरदार पावसानं हजेरी लावली, पण अशा परिस्थितीत सुद्धा गिर्यारोहकांनी मोठ्या जिद्दीनं ही मोहीम फत्ते केली. तर या होत्या राज्यातल्या, देशातल्या आणि जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या. दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.